आणखी एक मोठी बातमी, सागर बंगल्याची पोलिसांकडून पाहणी करण्यात येते। आत्ताची आणखी एक मोठी बातमी, जरांगेंच्या आक्रमकतेनंतर पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। अधिक माहिती घेऊयात, नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, काय सध्याचे अपडेट्स? नक्कीच प्रज्ञा, इथून सागर बंगला जो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान आहे, तिथून हाकेच्या अंतरावरती सह्याद्री अतिथीगृह आहे। त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरू आहे। मात्र त्या अगोदर जरांगेंच्या इशाऱ्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचं जे शासकीय निवासस्थान आहे सागर आणि मेघदूत या दोन्ही बंगल्याची जी सुरक्षा आहे त्याचा आढावा डीसीपी या झोनचे डीसीपी मोहित कुमार गर्ग यांनी अवघी काही मिनिटांपूर्वीच केलेला आपल्याला पाहायला मिळते। अतिरिक्त कुठलाही पोलीस पाटा या संपूर्ण परिसरात तैनात न केला अजूनही केलेला नसला तरी जी पाहणी आहे ती उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून केली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते। समोरचे आपण दृश्य बघतोय की जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर खरं तर मुंबई पोलीस हे सतर्क झालेले आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण भागात जे प्रायव्हेट जी संपूर्ण जी गाड्या असतील किंवा प्रायव्हेट ज्या पार्किंग आहेत ते या ठिकाणून हटवण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मेघदूत बंगला असू दे किंवा सागर बंगला असू दे या दोन्ही बंगल्यांच्या समोर जो हाय अलर्ट आहे तो पोलिसांकडून देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। संपूर्ण बंगल्याच्या परिसरात कुठल्याही स्थानिक नागरिकाला किंवा कोणत्याही व्यक्तीला थांबण्यास मज्जाव करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे एकंदरीत जरांगेंच्या इशाऱ्यानंतर आता मुंबई पोलीस हे ॲक्शन मोडवरती आलेले आपल्याला पाहायला मिळते आणि अवघ्या काहीच वेळापूर्वी डीसीपी मोहित कुमार गर्ग यांनी सुद्धा या संपूर्ण परिसराचा आढावा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर। तर थेट भांबेरी या गावामधून आपण बघतोय, भांबेरी गावामध्ये सध्या जरांगे पाटील हे आलेले आहेत आणि या गावात आल्यानंतर इथल्या स्थानिकांनी स्थानिक महिलांनी त्यांना विनवणी केली, थांबण्याची विनंती केलेली आहे, तसंच पाणी पिण्याचीही विनंती केलेली होती आणि त्यांच्या या मागणीला होकार देत, मान्यता देत, त्यांचा आदर राखत जरांगेंनी पाणीही घेतलेलं आहे।